जय श्रीकृष्ण. प्रिय भक्तांनो, श्रीमद भगवद्गीतेच्या अमृतमय ज्ञानयात्रेत आज आपण अध्याय 1 मधील श्लोक क्रमांक 3 समजून घेणार आहोत. मागील श्लोकात आपण पाहिले की पांडवांची सुसज्ज सेना पाहून दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे गेला. आता तो द्रोणाचार्यांशी बोलण्यास सुरुवात करतो. श्लोक: पश्यैतान् पांडुपुत्राणामाचार्यमहती च मुं व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. अर्थ: दुर्योधन म्हणाला, हे आचार्य, पांडवांची ही विशाल सेना पहा. तुमच्या बुद्धिमान शिष्य असलेल्या द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने ही सेना अत्यंत कुशलतेने मांडलेली आहे. आता प्रसंग समजून घेऊया. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्यास काही क्षण उरले होते. दोन्ही सैन्ये समोरासमोर उभी होती. दुर्योधनाने जेव्हा पांडवांच्या सेनेकडे पाहिले तेव्हा त्याच्या मनात चिंता निर्माण झाली. तो द्रोणाचार्यांकडे जाऊन जणू त्यांना आठवण करून देतो की गुरुदेव, ही सेना पहा, ही सेना तुमच्याच शिष्याने उभी केली आहे. कोण होता दृष्टद्युम्न? भक्त हो, या श्लोकाचा खरा अर्थ समजण्यासाठी दृष्टद्युम्नाची कथा जाणून घेणे आवश्यक आहे. राजा द्रुपद आणि द्रोणाचार्य पूर्वी मित्र होते. नंतर काही कारणांमुळे त्यांच्यात वैर निर्माण झाले. द्रोणाचार्यांनी द्रुपदाचा पराभव केला. या अपमानाचा बदला घेण्यासाठी द्रुपदाने यज्ञ केला. त्या यज्ञातून 2 संतती जन्माला आली. एक द्रौपदी आणि दुसरा दृष्टद्युम्न. दृष्टद्युम्नाचा जन्मच द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी झाला होता. दुर्योधनाने हे का सांगितले, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. दुर्योधन फक्त माहिती देत नव्हता, तो द्रोणाचार्यांच्या मनात भावनिक प्रतिक्रिया निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. तो जणू म्हणत होता, गुरुदेव पहा, तुमचाच शिष्य आज तुमच्या विरोधात उभा आहे. यातून दुर्योधनाची मानसिकता दिसते. तो युद्ध सुरू होण्यापूर्वीच द्रोणाचार्यांची निष्ठा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करीत होता. दुर्योधनाचा स्वभाव. या एका श्लोकातून दुर्योधनाचा स्वभाव स्पष्ट होतो. तो अत्यंत चतुर आणि राजकीय विचार करणारा होता. त्याला माहिती होते की युद्ध केवळ शास्त्रांनी जिंकले जात नाही, युद्ध मनोबलानेही जिंकले जाते. म्हणून तो आपल्या सैनिकांचे आणि सेनापतींचे मनोधैर्य टिकवण्याचा प्रयत्न करत होता. दृष्टद्युम्नाकडून शिकण्यासारखे. दृष्टद्युम्न हा अत्यंत बुद्धिमान आणि पराक्रमी योद्धा होता. त्याने द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेतले. जरी त्याचा जन्म द्रोणांचा वध करण्यासाठी झाला होता, तरी त्याने गुरूंकडून ज्ञान घेतले. यातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. ज्ञान हे कोणाकडूनही मिळाले तरी ते स्वीकारले पाहिजे. आज अनेकदा लोक म्हणतात, मला हा माणूस आवडत नाही म्हणून मी त्याच्याकडून काही शिकणार नाही. पण भगवद्गीता आपल्याला वेगळा संदेश देते. ज्ञान हे ज्ञान असते. ते कोणाकडून आले यापेक्षा ते किती उपयुक्त आहे हे महत्त्वाचे असते. दृष्टद्युम्नाने हेच दाखवून दिले. आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात. कधीकधी आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागते. दुर्योधन भावनांचा वापर इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी करीत होता, पण दृष्टद्युम्न आपले कर्तव्य पार पाडत होता. भगवद्गीता आपल्याला शिकवते की कर्तव्य आणि धर्म हे वैयक्तिक भावना किंवा वैर यांच्यापेक्षा श्रेष्ठ असतात. या श्लोकात 2 गोष्टी दिसतात. एक म्हणजे दुर्योधनाची असुरक्षितता आणि दुसरी म्हणजे दृष्टद्युम्नाची बुद्धिमत्ता. जेव्हा मनात भीती असते तेव्हा माणूस इतरांच्या भावनांचा आधार घेतो, परंतु जेव्हा मनात ध्येय आणि कर्तव्य असते तेव्हा व्यक्ती स्थिर राहतो. यातून मिळणारा संदेश: दुसऱ्यांच्या भावनांवर प्रभाव टाकण्यापेक्षा स्वतःचे मन मजबूत करा. ज्ञान कुठूनही मिळाले तरी स्वीकारा. कर्तव्याला सर्वोच्च स्थान द्या. भावनांपेक्षा धर्म आणि सत्याचा मार्ग श्रेष्ठ आहे. भक्त हो, भगवद्गीतेचा हा 3रा श्लोक आपल्याला केवळ युद्धाची माहिती देत नाही, तो मानवी स्वभाव, राजकारण, मनोविज्ञान, कर्तव्य आणि ज्ञानाचे महत्त्व शिकवतो. दुर्योधनाची चिंता आणि दृष्टद्युम्नाची बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टी आपल्याला जीवनाचा मौल्यवान धडा देतात. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आपणही ज्ञान, कर्तव्य आणि धर्माच्या मार्गावर चालूया. जय श्रीकृष्ण. अशाच श्रीमद भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोकाचा मराठी अर्थ आणि सखोल विश्लेषण ऐकण्यासाठी अध्यात्मकथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.